नमस्कार. आपलं आयुष्य बदलायला खरंच फक्त 28 दिवस पुरेसे आहेत का? रॉन्डा बर्न यांचं द मॅजिक हे पुस्तक आपल्याला हेच सांगतं. चला तर मग आपल्या रोजच्या आयुष्यात कुठेतरी हरवून गेलेली ती जादू परत कशी मिळवायची हे जाणून घेऊया. आठवतंय का, लहानपणी प्रत्येक गोष्ट आपल्याला किती जादुई आणि अद्भुत वाटायची? या पुस्तकाची सुरुवातच त्या हरवलेल्या आश्चर्याच्या भावनेला पुन्हा जागं करण्यापासून होते. हे पुस्तक सांगतं की ती जादू आजही खरी आहे, फक्त तिला शोधण्याची गरज आहे. पण एक प्रश्न आहे, ही जादू नेमकी जाते कुठे? पुस्तकानुसार याचं उत्तर आपल्या मोठ्या होण्यातच दडलेलं आहे. विचार करा, लहानपणी आपलं जग कसं होतं, उत्साहाने, आनंदाने आणि आश्चर्याने भरलेलं. आपल्याला वाटायचं की जगात काहीही शक्य आहे, कारण तेव्हा आपलं जगच जादुई होतं. पण जसजसे आपण मोठे होतो, जबाबदाऱ्या वाढतात, समस्या येतात आणि मग कुठेतरी ते सगळी जादू हरवून जाते. आयुष्य एक संघर्ष वाटू लागतो आणि तो लहानपणीचा उत्साह मागे पडतो. मग ही हरवलेली जादू परत मिळवायची कशी? रॉन्डा बर्न यांच्या मते याची किल्ली हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पवित्र ग्रंथातल्या एका कोड्यात दडलेली आहे. हे आहे ते वाक्य: ज्याच्याकडे आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे तेही काढून घेतलं जाईल. हे ऐकायला किती विचित्र आणि अन्यायकारक वाटतं, नाही का? जणू काही श्रीमंत अजून श्रीमंत होणार आणि गरीब अजून गरीब. पण द मॅजिक सांगतं की हे एक कोडं आहे. या वाक्यात फक्त एक शब्द गहाळ आहे आणि तो एक शब्द या वाक्याचा संपूर्ण अर्थच बदलून टाकतो. कोणता असेल बरं तो शब्द? तो एक जादुई शब्द आहे: कृतज्ञता. आता हा शब्द त्या वाक्यात घालून पुन्हा एकदा वाचूया. जो कोणी कृतज्ञ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि जो कोणी कृतज्ञ नाही त्याच्याकडे जे आहे तेही काढून घेतले जाईल. आता बघा, याचा अर्थ किती स्पष्ट आणि सरळ झाला. बरं, पण फक्त कृतज्ञता व्यक्त केल्याने असं का होतं? यामागे काही लॉजिक आहे का? हो, पुस्तक याला एका वैश्विक नियमाशी जोडतं. हे अगदी आकर्षणाच्या नियमासारखं आहे. म्हणजे जैसे विचार वैसी दुनिया. जेव्हा आपण कृतज्ञतेचे विचार करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टींना आकर्षित करतो. याचा अर्थ खूप सोपा आहे. आपलं लक्ष ज्या गोष्टीवर असतं तीच गोष्ट आपल्या आयुष्यात वाढते. जर आपण सतत माझ्याकडे हे नाही ते नाही असा विचार केला तर ती कमतरता वाढतच जाईल. याउलट आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर समृद्धी वाढेल. इतकंच काय, लेखिकेने तर याची तुलना थेट सर आयझॅक न्यूटनच्या तिसऱ्या नियमाशी केली आहे की प्रत्येक क्रियेला एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. म्हणजे आपण जितकी कृतज्ञता देऊ तितकंच आपल्याला परत मिळेल. तर मग ही जादू करायची कशी? त्यासाठी एक अगदी सोपं 3 स्टेपचं सूत्र आहे. पहिलं, जाणीवपूर्वक धन्यवाद म्हणा. दुसरं, ती भावना मनापासून अनुभवा. आणि तिसरं, या बदल्यात आयुष्यात येणारे चांगले बदल स्वीकारायला तयार रहा. ही संकल्पना ऐकायला तर खूप छान वाटते, पण रोजच्या आयुष्यात ती वापरायची कशी? त्यासाठीच पुस्तकात एक 28 दिवसांचा संपूर्ण प्रवास आखून दिला आहे. हो, हे एक 28 दिवसांचं चॅलेंज आहे. या काळात दररोज काही सोपे सराव करायचे आहेत, जेणेकरून कृतज्ञता व्यक्त करणं ही एक नैसर्गिक सवय बनेल आणि आपल्या विचारांची पद्धतच कायमची बदलेल. ह्यात ना रोज वेगवेगळे मजेशीर सराव आहेत. कधी आपल्याकडच्या 10 चांगल्या गोष्टी मोजायच्यात, तर कधी नातेसंबंध, पैसा आणि आरोग्य यावर कृतज्ञतेची जादू वापरायची. या सगळ्या सरावांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं. वरदानांची मोजणी हा ह्या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं केल्यावर खरंच काही बदलतं का? बघूया पुस्तक यावर काय उत्तर देतं. लेखिका स्वतःचं उदाहरण देते. ही जादू शोधण्यापूर्वी तिचं आयुष्य प्रचंड कर्जात आणि सततच्या तणावात अडकलेलं होतं. रोजचा दिवस एक नवीन संघर्ष होता. पण जेव्हा तिने दररोज कृतज्ञतेचा सराव सुरू केला तेव्हा तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ती म्हणते, माझं आयुष्य खरोखरच जादुई बनलं. तिची कर्ज फिटली, आरोग्य सुधारलं आणि नातीही बदली. पुस्तक असा दावा करतं की या सरावाने नातेसंबंध अधिक आनंदी होतात, घरात समृद्धी वाढते, आरोग्य सुधारतं आणि करिअरलाही वेग येतो. जणू काही आपल्या आयुष्याला सोन्याचा स्पर्श होतो. तर द मॅजिक आपल्याला एक सोपा मार्ग दाखवतं.
एका शब्दात म्हणजे कृतज्ञतेमध्ये आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. आता विचार हा करायचा आहे की आपल्या दैनंदिन जीवनात हरवलेली ती जादू शोधण्यासाठी आपण हा एक शब्द वापरून पाहणार का?